स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिना संपत आलाय. येत्या 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे. अमावस्या सुरू होती शुक्रवारी 11:35 आणि शनिवारी 23 तारखेला 11:35 संपणार आहे. तर अमावस्या दोन्ही दिवस आहे. आपल्याला त्या दिवशी काही सेवा करायची का उपाय करायचे आपल्या मुलांसाठी खास करून. त्या दिवशी बैलपोळा आहे. महाराष्ट्रात बैलपोळाही साजरा केला जातो. काहींचा ह्या अमावस्याला श्रावणी अमावस्याला, काहींचा भाद्रपदी अमावस्याला बैलपोळा साजरा केला जातो. आता आपल्या दिवशी मुलांसाठी काय उपाय करायचा, तर आपल्याला 64 योगिनीची पूजा करायची. 64 योगिनी म्हणजे कोण, ह्यांचं मंदिर कुठे आहे? 64 योगिनीचं मंदिर ओरिसामध्ये आहे. तिथे मंदिर त्यांचं खूप मोठं मंदिर, भव्य मंदिर, खूप जुनं आहे ते मंदिर, खूप छान. तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला नक्की भेटेल. आपण त्यांची पूजा करायची. त्यांची पूजा नक्की काय करायची? 64 योगिनी म्हणजे काय? 64 कलागुणांनी युग असलेल्या त्या योगिनी आहेत, त्यांच्या देवी आहेत, देवीचे रूप आहेत ते 64 योगिनीचे. तर त्यांची आपल्याला पूजा करायची. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला गुगल त्यांचा फोटो भेटेल, तो फोटो मी तुम्हाला दाखवेल. तो फोटोची तुम्ही तो आणा, प्रिंट काढा, त्याची पूजा करायची आपल्याला. जर ते जमलं नाही तर तुम्ही असं छोटे 64 योगिनी काढा, असे छोटे 64 योगिनी काढा, त्याची तुम्ही पूजा करू शकता. काय करायचं तुम्हाला, ते एखाद्या पोस्टरला वगैरे चिटकवा. जर तुम्हाला नेहमीसाठी ठेवायचं असेल तुम्ही लॅमिनेशन करून आणा, त्याचं गुगल काढून प्रिंट काढून वगैरे लॅमिनेशन करून आणा. नसेल तर असं तुम्ही फोटो काढला, असं तरी तुम्ही काढलं तरी चालेल. ते तुम्ही 64 योगिनी काढायचे, त्यांना तुम्हाला एका पाटावर ठेवायचं. जसं आपण नागपंचमीचा नागोबाचा फोटो ठेवतो तसाच त्याचा फोटो ठेवायचा आहे. त्याला तुम्हाला दुर्वाची किंवा आघाड्याची माळ घालायची आहे, कापराचं वस्त्र घालायचंय, त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्यात. त्यांना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला तरी, तेलाचा दिवा लावला तरी चालेल, तुपाचा लावला तरी चालेल. त्यांना तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांना फुलं अर्पण करायची आहे. सगळ्या देवीने म्हणून एक फुल अर्पण जरी केले तरी चालेल. आणि सोबत आपल्या मुलांना बसवायचंय. मुलांनाही समोर बसायचं. मोठी मुलं असेल त्यांच्या हातून पूजा करून घ्या, छोटी असेल तुम्ही घेऊन बसा. देवीला प्रार्थना करायची, तुझे जे 64 गुण आहे ते माझ्या मुलांमध्ये उतरू दे, माझ्या मुलांमध्ये 64 गुण असू दे, यासाठी प्रार्थना करायची. आणि मुलं मोठे असेल त्यांना प्रार्थना करायची, तुझे 64 गुण माझ्या अंगी येऊ दे, त्यासाठी प्रार्थना करायची. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हा उपाय करायचा. त्याने काय होतं, देवीचे 64 गुण आपल्यामध्ये यावे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हुशार असावं. म्हणजे आपल्याला रांगोळी येते तर आपल्याला जेवणही छान आलं पाहिजे. मुलांना जर स्पोर्ट्समध्ये मुलं चांगली तर त्यांना दुसऱ्या कलाही त्यांना आल्या पाहिजे. प्रत्येक कॉम्पिटिशनची जग आहे, त्यामुळे आपल्या प्रत्येकाला आपण त्यात प्रावीण्य असावं, आपलं मुली त्यात योग्य असावं, हुशार असावं, प्रत्येकाला असावं. फक्त शिक्षण असं नाही, प्रत्येक कलागुणही प्रत्येक मुलामध्ये असं, हे आपल्या सगळ्यांना वाटतं. त्यामुळे 64 योगिनीची पूजा करायची. तिची पूजा झाली की तिची आरती करायची. तुम्हाला तेलाच्या दिव्याने आरती केली चालेल, तुपाच्या दिव्याने केली तरी चालेल, आरती करा. आणि नंतर त्याच दिवस आपल्या मुलांना ओवाळायचं. मुलांना ओवाळायचं, तुम्हाला लहान असा मुलगा मोठा असो मुलं, त्याला तुम्हाला ओवाळायचं. त्याला ओवाळून झालं की मग चालेल, एवढेच फक्त तुम्हाला करायचे. फक्त देवीला प्रार्थना करायची की तुझ्यामध्ये 64 गुण आहे ते माझ्या मुलामध्ये येऊ दे, यासाठी प्रार्थना करायची. लहान मुलाचं तुम्ही प्रार्थना करा, मोठी मुलं त्यांना स्वतःला प्रार्थना करायचा. फक्त एवढासा उपाय तुम्हाला पिठोरी अमावस्याला करायचा आहे. फक्त कधी करायचा आहे, तुम्हाला अमावस्याच्या काळामध्येच करायचं. म्हणजे शुक्रवारी तुम्ही केला तरी चालेल, शनिवारी कधी केलं, सकाळी केला तरी चालेल. त्यामुळे अमावस्याच्या काळामध्येच हा उपाय करा. सकाळी शुक्रवारी 11:55 ते शनिवारी 11:35 मध्येच करा. श्री स्वामी समर्थ.